नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स फंक्शन इमेज ऑफ सेट वरचे इंटरसेक्शन आणखी युनियनवरचे थेरम बघितलेले आहेत आणि त्याचे एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. ते थेरम इम्पॉर्टंट आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ फंक्शन बघायचं आहे. ओके, याच्या अगोदर आपण टाईप्स ऑफ रिलेशन बघितलेले बघा. कोणकुठले मेनी वन रिलेशन, many relation and one relation. Okay, in this video we have see different types of function. Mainly different types of functions are injective function, surjective function, bijective function and inverse function. Okay, step by step we see the definitions of each function. Okay, first of all we see the injection function. Okay, injection function म्हणजे काय आहे ते बघूया. इंजेक्शन फंक्शनलाच किंवा इंजेक्टिव्ह फंक्शन, इंजेक्शन किंवा इंजेक्टिव्ह असे म्हणतात. आणखी एक नाव आहे याचं इंजेक्टिव्ह फंक्शनचं, वन फंक्शन. ते काय आहे बघूया. आता वन फंक्शन बघा कशाला म्हणायचं. इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी, then it is said to be one function if different elements of domain set have a different images, then it is said to be one function. Or if images of two elements are same, then we say that the elements are same. बघा फंक्शन डिफाइन केलं f from set a to set b. Okay, f is a function from set a to set b, then the function f is said to be injective or one if for x1 comma x2 belongs to set a and x1 is not equal to x2, which implies f of x1 is not equal to f of x2. असं कंडिशन त्या फंक्शननं सॅटिस्फाय केली तर आपण काय म्हणणार आहे, ते गिवन फंक्शन काय आहे, वन फंक्शन आहे. ओके, और इक्विवलेंटली काय, if images of x1 and x2 are same, then we say that x1 is equal to x2. Okay, thus a function is one if different elements have different images under f. The word injection can also be used for injective function. Okay, consider the following arrow diagram. Arrow diagramच्या थ्रू आपण वन फंक्शन कसं दाखवता येते ते बघूया. ओके, ही आहे आपली एरो डायग्राम. ओके, मी सेट ए ला एका राऊंड वर्तुळनं दाखवलंय, सेट बी ला एका राऊंड वर्तुळनं दाखवलंय, त्याच्यावरती फंक्शन एफ अप्लाय केले असं दाखवलंय. बघा, झिरोची इमेज इकडं 0 मिळते, थ्रीची इमेज इकडं 6 मिळते, 4ची इमेज इकडं 8 मिळते, 5ची इमेज इकडं 10 मिळते आणि इकडे इलेमेंटच नाही, 12 कोडोमेन सेटमध्ये आहे. ओके, फंक्शन मी काय डिफाईन केलं तर बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a to function f is from a to b defined by f of x is equal to 2x. ओके, बघा x ची व्हॅल्यू इथं 0 पुट करा, इकडे इमेज काय मिळणार तुम्हाला, 0 मिळणार. x ची व्हॅल्यू 3 पुट करा, ह्याच्यामध्ये 2 × 3 6, इकडे 3 ची इमेज इकडे 6 मिळाली. ओके, x ची व्हॅल्यू 4 पुट करा, इथं 2 × 4 इज 8 अँड सो ऑन. ओके, बघा डिफरंट एलिमेंट्स आहेत इकडं डोमेन सेटमध्ये, 0 3 4 5 यांचे इमेजेस इकडे डिफरंट मिळतात, 0 6 8 10. ओके, देअरफॉर इट इज वन फंक्शन. आता या आणखी एक फंक्शन डिफाईन केलं आहे मी झी. ओके, सेट ए मध्ये एलिमेंट्स कुठले कुठले आहेत बघा, x1 x2 x3 x4. ओके, बघा x1 आणि x2 ची इमेज काय आहे, y2 आहे. z ऑफ x1 and g of x2 is equal to y2 आहे, therefore it is not one function. ओके, तेच मी या डायग्राम मध्ये सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन बघूया इंजेक्टिव्ह फंक्शन, सर्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, सर्जेक्टिव्ह फंक्शन कशाला म्हणायचं ते आपण बघूया. ओके, किंवा त्याला सर्जेक्शन म्हणतात किंवा ऑनटू फंक्शन म्हणतात. त्याला तीन नाव आहेत, सर्जेक्टिव्ह, सर्जेक्शन किंवा ऑनटू फंक्शन. तसंच इंजेक्टिव्हसाठी इंजेक्शन और
1 1 फंक्शन. ओके, आता सर्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे ते डेफिनेशन बघूया. ओके, let f is function from set A to set B. The function f is said to be surjective or onto if कधी image set of A is equal to set B. A चा इमेज सेट हा सेट B असेल त्यावेळी आपण त्या फंक्शन f ला काय म्हणणार आहे, सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणणार आहे किंवा ऑनटू फंक्शन म्हणणार आहे. दॅट इज range of f is equal to codomain B. Okay, in other words बघा, if f is surjective if each element in domain set is the f image of some elements in A. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, बी मधल्या प्रत्येक इलेमेंटला म्हणजेच कोडोमेन मधल्या प्रत्येक इलेमेंटला इकडं ॲटलिस्ट एक तर प्री इमेज मिळाली पाहिजे. ओके, एक किंवा एकापेक्षा जास्त चालू शकते त्यावेळेस त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे, सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणणार आहे. ओके, बघा, दॅट इज फॉर इच y बिलॉंग्स टू बी देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that y is equal to f of x. A function is said to be a surjective function. A surjective function is also called as surjection. Okay, surjective function is also called as surjection. हे डायग्राम थ्रू आपण बघूया. डायग्राम 3 आणि डायग्राम 4 आपण ड्रॉ केलेलं आहे एरो डायग्राम. डायग्राम 3 मध्ये हे फंक्शन ऑनटू आहे किंवा सर्जेक्टिव्ह कसं आहे ते दाखवले. डायग्राम 4 मध्ये हे फंक्शन ऑनटू नाही हे कसं आहे ते दाखवले. बघा, सेट ए मधले एलिमेंट्स बघा पी क्यू आर एस. आता पी ची इमेज इकडे काय मिळते बघा 1 मिळते, क्यू ची इमेज इकडे काय मिळते 1 मिळते, आर ची इमेज इकडे काय मिळते 2 मिळते, एस ची इमेज इकडे काय मिळते 3 मिळते. बघा, बी मधल्या म्हणजेच कोडोमेन सेट मधल्या प्रत्येक इलेमेंटला इकडे ॲटलिस्ट 1 तर प्री इमेज मिळतेच. आता 1 ची इकडे प्री इमेज एकापेक्षा जास्त असू शकते. इथं 1 ची इमेज प्री इमेज काय मिळते इकडं पी आणि क्यू मिळते, 2 ची इकडे प्री इमेज आर मिळते, 3 ची इकडे प्री इमेज एस मिळते. देअरफॉर इट इज ऑन टू फंक्शन. ओके, आता फंक्शन जी डिफाईन केलं आहे मी कशावरती, सेट ए आणि सेट बी वरती. सेट ए मधले इलेमेंट्स बघा पी क्यू आर आणि एस आहेत आणि इकडं सेट बी मधले इलेमेंट्स 1 2 आणि 3 आहेत. बघा, इकडं 2 ला प्री इमेज क्यू आणि आर मिळते आणि 3 ला प्री इमेज काय मिळते 4 आणि 3 ला प्री इमेज आर आणि एस मिळते. ओके, हा इकडे 1 ला इकडे प्री इमेज एक्झिस्ट होते का, नाही होत. देअरफॉर इट इज नॉट ऑन टू फंक्शन. मी काय सांगतोय, सेट बी मधल्या प्रत्येक इलेमेंटला इकडे ॲटलिस्ट एक तर प्री इमेज एक्झिस्ट व्हायला पाहिजे. ओके, किंवा सेट बी मधल्या प्रत्येक इलेमेंट सेट बी मधला प्रत्येक इलेमेंट हा सेट ए मधल्या एका तरी इलेमेंटचा इमेज असली पाहिजे. सेट बी मधला प्रत्येक इलेमेंट सेट ए मधल्या एका तरी इलेमेंटचा इमेज असली पाहिजे. ओके, त्यावेळेस आपण त्या फंक्शनला काय म्हणणार आहे, सर्जेक्टिव्ह फंक्शन. इथं सर्जेक्टिव्ह का नाही, बिकॉज बी मधला एक इलेमेंट बी आहे 1 आहे त्याला इकडे प्री इमेज एक्झिस्ट होत नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट डेफिनेशन किंवा नेक्स्ट फंक्शनचा टाईप. पहिले 2 फंक्शनचे टाईप बघितले, कुठलं, इंजेक्टिव्ह फंक्शन, सर्जेक्टिव्ह फंक्शन. इंजेक्टिव्ह फंक्शनलाच काय म्हणायचं 1 1 फंक्शन, सर्जेक्टिव्ह फंक्शनलाच काय म्हणायचं ऑन टू फंक्शन. आता नेक्स्ट बायजेक्टिव्ह फंक्शन. ए फंक्शन f from A to B is injective as well as surjective, then f is बायजेक्टिव्ह फंक्शन. आता बायजेक्टिव्ह फंक्शन कशाला बनायचं बघा, जे फंक्शन इंजेक्टिव्ह 1 1 असेल ऑनटो असेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणायचं, बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणायचं. ओके, दॅट इज इफ f is 1 1 and onto then it is bijection function also called as bijection. बघा एक्झाम्पल याच्या थ्रू आपण एरो डायग्राम थ्रू आपण हे बायजेक्शन फंक्शन काय आहे ते बघूया. बघा, सेट ए मध्ये इलेमेंट्स बघा, सेट ए मध्ये इलेमेंट्स ए बी सी डी. ओके, सेट बी मध्ये 1 2 3 4. बघा, ए हा
ए हा 2C रिलेटेड आहे, ए ची इमेज विथ रिस्पेक्ट टू एफ काय 2 आहे, बी ची इमेज विथ रिस्पेक्ट टू एफ काय 3 आहे, सी ची इमेज विथ रिस्पेक्ट टू एफ काय 4 आहे, डी ची इमेज काय इकडं विथ रिस्पेक्ट टू एफ काय आहे 1 आहे. बघा डिफरंट हे 1 1 आहे का, आहेत का, तर डिफरंट एलिमेंट्स ऑफ डोमेन सेट हॅव ए डिफरंट इमेजेस. ओके, हे पहिला फंडा क्लिअर. आता नेक्स्ट बघा, ऑन टू दाखवण्यासाठी काय पाहिजे, each element of codomain set have at least one pre-image. बघा इकडं 1 ला pre-image काय मिळते डी, 2 ला pre-image काय मिळते ए, 3 ला pre-image काय मिळते बी, आणि 4 ला pre-image काय मिळते सी. therefore it is on to function. therefore given function is 1 1 and on to. therefore it is bijective function. Okay, clear. next बघूया इनवर्स फंक्शन कशाला म्हणायचं बघूया. inverse function, clear. A function f from set A to set B is 1 1 and onto function defined by y is equal to f of x, x belongs to A. Then we define a function z from B to A as the inverse function of f, and it is denoted by f inverse given by x is equal to f inverse y, y belongs to B. Here z is equal to f inverse. ओके, आता इनवर्स फंक्शन कधी एक्झिस्ट होणार, जर ते गिवन फंक्शन 1 1 ऑन टू असेल किंवा बायजेक्टिव्ह फंक्शन असेल तर आपल्याला इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होते. आणि इनवर्स फंक्शन समजा एफ हे फंक्शन असेल तर त्याचं इनवर्स फंक्शन कशाने डिनोट करायचं, एफ इनवर्सनं डिनोट करायचं, हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता एक्झाम्पल बघा, एफ फंक्शन डिफाईन केलं आहे आर फ्रॉम आर. ओके, एफचा डोमेन सेट काय आर आणि कोडोमेन सेट काय आरच आहे. बी गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 फॉर एक्स बिलॉंग्स टू आर. ओके, दॅट इज फंक्शन डिफाईन काय केलं आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. म्हणजे आर मधला एक एलिमेंट उचलायचा, तो या फंक्शनमध्ये पुट करायचा, त्याची इकडे इमेज काय मिळते चेक करायचं. बघूया आपण. हो, ओके, इट इज 1 1 अँड ऑन टू हेअर एफ इनवर्स एक्झिस्ट. इट इज गिवन बाय एफ इनवर्स y is equal to x, y belongs to r. ओके, आता डायग्राम बघा, आपण इथं डायग्राम ड्रॉ केलेली आहे ह्याची फंक्शन एफ ची. बघा ओके, आता बघा -2 ची इकडे इमेज काय मिळणार आहे, ह्या फंक्शनमध्ये ज्या ज्या ठिकाणी x असेल त्या त्या ठिकाणी आपण -2 पुट करा. -2 + 1 is equal to -1. -2 ची इमेज with respect to given function f of x is equal to x plus 1 is -1. -1 ची इमेज with respect to given function f of x is equal to x plus 1 is -1 + 1 is 0. 0 ची इमेज इकडं 1 मिळालेलं आहे, 1 ची इमेज 2 मिळालेली आहे, 2 ची इमेज इकडं 3 मिळालेलं आहे. ओके, बघा गिवन फंक्शन काय 1 1 आहे, ऑन टू पण आहे, ते आपण इथं लिहिलेलं आहे. f of 0 is equal to 0 plus 1 is equal to 1, f of 1 is equal to 1 plus 1 is equal to 2, f of -1 is equal to -1 plus 1 is equal to 0, f of 2 is equal to 2 plus 1 is equal to 3, f of -2 is equal to -2 plus 1 is equal to -1 and so on. आता सेट ऑफ रिअल नंबर्स काय आहेत, इन्फानाइट आहेत. ही प्रोसेस असे आहे दाखवून दिलेलं आहे. आता याचं इनवर्स फंक्शन कसं फाइंड करायचं ते बघूया. as y is equal to x plus 1 हे आपलं काय f of x फंक्शन डिफाईन केलं आहे. आता x is equal to कसं लिहिता येईल बघा, x is equal to y minus 1. this is called as inverse function. therefore f inverse y is equal to y minus 1. we can state the rule for f inverse as f inverse x is equal to x minus 1 for x belongs to R. क्लिअर. इनवर्स फंक्शन कसं डिफाईन करायचं बघा. आता नोट काय आहेत बघा. फर्स्ट, जर फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी हे बायजेक्शन फंक्शन असेल म्हणजेच 1 1 ऑन टू असेल तर एफ इनवर्स एक्झिस्ट होतोय, हे पहिल्या नोटमध्ये सांगितलंय. ओके, आता सेकंड नोटमध्ये बघा, इफ एफ इज एक्सप्रेस्ड ॲज सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स
Hence inverse function f inverse will be obtained by reversing the orders in ordered pairs. Also domain of f is equal to range of f inverse, and range of f is equal to domain of f inverse. Okay. बघा एक एक्झाम्पल घेतलेस. लेट ए इज इक्वल टू 1 2 3 4, बी इज इक्वल टू 5 6 8 6 7 8. एफ फंक्शन डिफाइन केले. 1 is related to 5, 2 is related to 6, 3 is related to 7, 4 is related to 8. ओके. आता एफ इनवर्स कसं डिफाइन करणार, त्याचा डोमेन सेट काय असणार आहे बी, कोडोमेन सेट काय असणार आहे ए, गिवन बाय एफ इनवर्स. 5 is related to 1, 6 is related to 2, 7 is related to 3, 8 is related to 4. Okay, thank you.